बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. भाग 6. कनिष्ठ आणि सर्वसामान्य जनांचे प्रवर्तन. उपाली नाभिकाचे प्रवर्तन. कपिलवस्तू नगरीस परत जात असताना उपाली विचार करू लागला, शाक्य भयंकर लोक आहेत. या अलंकारासह मी एकटाच परत गेलो तर मी माझ्या सोबती मित्रांना ठार मारून त्यांचे दागदागिने अलंकार घेऊन पळून आलो आहे असे समजून ते मला ठार मारतील. मी शाक्य कुळातील हे सर्व युवक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने का जाऊ नये? खरोखरच मी का जाऊ नये? उपाली नाभिकाने स्वतःलाच प्रश्न विचारला आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरवून त्याने ते एका झाडाला टांगून तो म्हणाला, ज्यास हे सापडेल त्याने ते भेट म्हणून स्वीकारून घेऊन जावे. आणि तो शाक्य तरुणाच्या मागोमाग जाण्यास परत मागे फिरला. शाक्य युवकांनी त्यास दुरूनच पाहिले आणि ते त्यास म्हणाले, उपाली तू का परत आलास? तेव्हा त्याने काय विचार केला हे शाक्य युवकांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस, कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार केले असते. आणि जेथे तथागत बुद्ध होते त्या ठिकाणी त्यांनी उपाली नाभिकास बरोबर घेऊन गेले. तेथे पोचल्यावर त्यांनी तथागतांना वंदन केले आणि ते एका बाजूस जाऊन बसले आणि नंतर तथागतास म्हणाले, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपाली नाभिक पुष्कळ दिवसापासून आमची सेवा करीत आहे. तथागतांनी आमच्या अगोदर त्यास आपल्या भिक्खू संघात प्रवेश द्यावा, म्हणजे आम्ही त्यास योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून त्यास हात जोडून वंदन करू, म्हणजे आमच्यातील शाक्य कुलाच्या अहंकाराचा गर्वाचा नाश होईल. तेव्हा तथागतांनी सर्वप्रथम उपाली नाभिकास प्रवज्या देऊन भिक्खू संघात प्रवेश दिला आणि त्यानंतर शाक्य कुळातील तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली. सुनीत नावाच्या साफसफाई करणाऱ्याचे प्रवर्तन. राजगृहात सुनीत नावाचा एक सफाई करणारा राहत होता. लोकांनी रस्त्यावर टाकलेला केरकचरा व घाण काढणारा झाडूवाला सफाई कामगार म्हणून तो काम करून आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी पहाटे तथागत उठून चिवर धारण करून अनेक भिक्खूसह अन्नदान स्वीकारण्याकरिता राजगृहात चारिका करू लागले. यावेळेस सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीग गोळा करीत व टोपलीत भरून हात गाडीवर टाकून ओढीत नेत होता. आणि ज्यावेळेस सुनीतने तथागतांना आणि मागोमाग चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळेस त्याचे अंतःकरण आनंदाने भरून आले, परंतु त्यास भीतीही वाटली. स्वतःस लपवून ठेवण्यास जागा न सापडल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भीतीच्या एका वाकणावर ठेवले व भिंतीला चिकटून उभा राहिला आणि त्याने तथागतांना हात जोडून वंदन केले. त्यांच्याजवळ आल्यावर तथागत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्यास म्हणाले, अशा दुःखीत जगण्यातून कोणता लाभ तू मिळवणार आहेस? गृहत्याग करून तू भिक्खू संघात येतोस का? आणि अमृत वर्षावाचा आनंद अनुभवित सुनीत म्हणाला, तथागतासारखे महान उच्च पदास प्राप्त असलेले महापुरुष संघात आहेत तर मी संघात का जाऊ नये? तथागतांनी कृपा करून मला संघात दाखल करून घ्यावे. तेव्हा तथागत म्हणाले, येही भिक्खवे, भिक्खूंनो या. आणि या सुत्त उच्चारणानंतर सुनीतला उपसंपदा आणि स्वीकार्यता मिळाली. त्यास चिवर आणि अन्नपात्र देण्यात आले. तथागतांनी त्यास विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि तथागत म्हणाले, शिलाचरणी शिस्तबद्ध जीवन, स्वयंप्रभुत्व, संयम यामुळे मनुष्य परिशुद्ध होतो. सुनीत इतका महान थोर मनुष्य कसा झाला हे विचारले असता तथागत बुद्ध म्हणाले, राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे लिलीचे फूल उमलावे, चिखलाच्या डबक्यात सुगंधित व सुंदर पुष्पकमल उमलावे, त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या क्षुद्र प्राण्यांच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र आपल्या प्रज्ञेने प्रकाशमान होतात.